हर्षिता, हे गणित. अंक होते तोपर्यंत ठीक होतं. आता हे ABC आणि XYZ आलेत तर खूप गोंधळ उडत आहे. एक प्रश्न आहे. मॅथ्समध्ये नेहमी X आणि Yचा वापर का करतात? हो, सांगते. हे सगळं रेने डिस्कार्ड्समुळे सुरू झालं. याची सुरुवात रेने डिस्कार्ड्स यांनी त्यांच्या ला जिओमेट्री या पुस्तकात केली. त्यांनी अल्फाबेटच्या शेवटच्या अक्षरांचा म्हणजेच XYZचा वापर व्हेरिएबल्ससाठी केला आणि सुरुवातीच्या अक्षरांचा म्हणजेच ABCचा वापर कॉन्स्टंट्स म्हणून केला. हे का केलं याबद्दल वेगवेगळे अंदाज आहेत. एक कारण असं सांगतात की अल्फाबेट्स 2 भागात सहज विभागता येतात. पहिला भाग कॉन्स्टंट्ससाठी आणि शेवटचा भाग अननोनसाठी, त्यामुळे गोंधळ होत नाही. पण मग Xच जास्त फेमस का झालं? ह्याचं एक्झॅक्ट रिझन नाही. काही लोक अरेबिक वर्ड आणि ग्रीक ची म्हणजे X सारखं दिसतं याचं कनेक्शन सांगतात, पण प्रॉपर प्रूफ नाही. कळलं ना? थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा अशा आणखीन इंटरेस्टिंग फॅक्ट्ससाठी.